हॅलो, गुड मॉर्निंग. सो आजपासून मी 15 डेजचं वेट लॉस चॅलेंज घेते आहे. आणि याआधी मी जे घेतलं होतं तेव्हा 85 KGने मी स्टार्ट केलं होतं. 77 KGवर मी आले होते, पण बाहेरचं खाणं फिरणं आणि रुटीन जेव्हा डिस्टर्ब झालं तेव्हा मी परत 81 जवळजवळ 82 KG हे वेट चाललं आहे परत. सो आजपासून परत 15 दिवस मी डाएट करते आहे. बघू यामध्ये किती फरक पडतो आहे, कशाने फरक पडतो आहे. सो मी मॉर्निंग वॉकसाठी गेले होते सकाळी. भरपूर थंडी होती त्यामुळे एकदम पॅक होऊन गेले होते. हे ॲक्च्युली थंडीमध्ये हाच प्रॉब्लेम होतो की सकाळी उठून फिरायला जायची इच्छा होत नाही. आणि मला बिलकुल इन्स्टंट रिझल्ट याचा नको आहे. त्यामुळे मी सगळं जे काही आपलं आहे ते खाऊन डाएट करणार आहे. म्हणजे काही सिलेक्टेड गोष्टी मी यामध्ये सोडेल, म्हणजे चहा म्हणा, कॉफी म्हणा, म्हणजे विदाऊट शुगर, साखर नाही खाणार आहे. त्यानंतर मैदा किंवा बाहेरचे बेकरी प्रोडक्ट्स किंवा अनहेल्दी फ्राईड वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या मी अवॉइड करायचा पूर्णपणे प्रयत्न करेल. सो इथे सनराईज होतो आहे मस्त. त्यानंतर घरी आल्यानंतर मी हे जिरा आणि ओवा याचं पाणी घेतलं आहे. त्यानंतर मी ब्रेकफास्टसाठी आज रव्याच्या शेवईचा उपमा केला होता. बाहेर गेलो आणि ही मॅडम गुलाबजाम खात होत्या. प्रचंड इच्छा झाली होती इतकं छान गुलाबजाम बघून, पण कंट्रोल. आणि माहिती आहे का, हे असं होतं जेव्हा आपण डायटिंग सुरू करतो ना, तेव्हा अजून काहीतरी खावंसं वाटतं छान छान. आज ॲक्च्युली भाजी आणि भाकरी खायचा प्लॅन होता, पण लेफ्ट ओव्हर राईस होता हा थोडासा. त्यामुळे मग मी आमटी आणि चपाती केली माझ्यासाठी छोटी. त्यातली पण अर्धीच चपाती खाल्ली. आणि एवढं सगळं हे जे पोर्शन मी आत्ता घेतला आहे तेवढंच मी फक्त घेणार. ताकामध्ये मी बिलकुल साखर टाकलेली नाही आहे. मार्केटला गेले होते तेव्हा हे स्वीटकॉर्न आणले होते, बेबीकॉर्न. तर याचं काहीतरी इव्हनिंगसाठी बनवायचं मी विचार करत होते, कारण सौम्यालासुद्धा क्लासला जायच्या आधी काही ना काही खायला लागतं. त्याच्यामुळे इन्स्टंट रेसिपी म्हणून मी त्याला मॅगी मसाला लावला. एका साईडला मी माझं ग्रीन टी करायचं होतं मला, पण आज मी ब्लॅक टी घेतला आहे. ॲक्च्युली यामध्ये गरम दूध आणि साखर ॲड केली तर हा मसाला चाय बनतो असं त्यावर त्यांनी लिहिलेलं आहे, पण मी पर्सनली कधी हे ट्राय नाही केलेलं. सो इथे मी माझं ब्लॅक टी रेडी करते आहे. आणि जे कॉर्न आहे बेबीकॉर्न ते सुद्धा थोडंसं फ्राय करून मी ते सुद्धा रेडी केलं. मी मॅगी मसाला यासाठी लावला कारण मी हे सौम्यासाठी बनवत होते आणि ती जास्ती स्पायसी खाऊ शकत नाही. सो मी यातला एक पीस आणि ब्लॅक टी हे माझं शेवटचं